नमस्कार. आज आपण सेशन 9 बघतोय, तर प्रेयर करूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकायचा आणि शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत, जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात? कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती कोणत्याही व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचार रूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. आता प्रेयर 2 बोलूया. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे, ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच ज्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझ्या इतकाच किंवा माझ्यापेक्षाही अधिक आहे, अशा व्यक्तींची मदत, सहकार्य आणि सहाय्य आणि समज मला लाभावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर आज सेशन 9 बघूया, जे जानेवारी 27, 1981 ला चॅनलाइज करण्यात आलं होतं. इथे रा म्हणतात, "मी रा आहे. आमच्या अनंत निर्मात्याच्या प्रेमात आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. आम्ही आता संवाद साधत आहोत." तर डॉन विचारतो आहे, "आम्ही एकत्वाचा नियम म्हणजे लॉ ऑफ वन हाच या पुस्तकाचा मुख्य भाग बनवणार आहोत. हे निश्चित आहे. या विषयांवरून आमचे लक्ष विचलित झाल्याबद्दल मी क्षमस्व आहे. आमची स्थिती अशी झाली आहे की असे म्हणूया की पुस्तकाची सुरुवात नक्की कोणत्या दिशेने करावी याबद्दल आम्ही अजूनही चाचपडत आहोत. याच कारणामुळे मी काही प्रश्न विचारले आहेत आणि कदाचित या सत्रांच्या सुरुवातीच्या टप्प्यात मी आणखी काही प्रश्न विचारीन. हे प्रश्न एकात्वाच्या नियमाचा प्रत्यक्ष उद्योगाच्या उपयोगाच्या दृष्टीने कदाचित काही निरर्थक वाटतील, कारण मी नक्की काय करत आहे याबद्दल मला स्वतःलाच पुरेसे ज्ञान नाही. तरीही जसजसा आपला हा प्रवास पुढे जाईल, तसतसे मी यात अधिक पारंगत होईल, अशी मला अपेक्षा आहे. असे 2-1 प्रश्न आहेत जे कदाचित निरर्थकच आहेत. पण जर मी ते विचारून बाजूला सारू शकलो तर कारण ते प्रश्न मला थोडे सतावत आहेत. तसेच या पुस्तकासाठी एखाद्या प्रकाशकाचे नाव सुचवणे तुम्हाला शक्य आहे का? तर इथे डॉन विचारतो आहे, एकाचा नियम हाच पुस्तकाचा मुख्य भाग बनवणार आहोत आणि कोणत्या दिशेने जायचे हे काही त्याला कळत नाहीये. पण जसजसे तो पुढे जाईल तसे त्याला मार्ग कळणार. पुढे डॉन विचारतोय, 1-2 निरर्थक प्रश्न विचारायचे आहेत. या पुस्तकासाठी एखाद्या प्रकाशकाचे म्हणजे पब्लिशरचे नाव सुचवणे शक्य होईल का? यावर रा म्हणत आहेत, "मी रा आहे." आणि उत्तर देत आहेत, "नाही." पुढे डॉन विचारतोय, "आमच्या मागील अवतारांविषयी म्हणजेच या सध्याच्या अवतारांपूर्वीच्या आमच्या अनुभवांविषयी आम्हाला काही सांगणे तुम्हाला शक्य आहे का?" तर इथे डॉन विचारतोय, की मागच्या जन्माविषयी आणि मागच्या जन्मांच्या अनुभवांविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे डॉन, जिम आणि कार्ला यांचे मागच्या जन्मांबद्दल डॉन विचारतो आहे. त्यावर रा उत्तर देतात, "मी रा आहे. ते शक्य आहे. तथापि अशा प्रकारची माहिती तुमच्या मन, शरीर, आत्मा या संपूर्ण अस्तित्वाकडून अत्यंत काळजीपूर्वक जपली जाते. जेणेकरून तुमचा सध्याचा अवकाश काळ अनुभव भेसळरहित असतील. चला तुमच्या अस्तित्वासाठी निरुपद्रवी सामग्री शोधूया." 20 सेकंदाचा विराम.
मी तुमच्या पूर्वग्रहांपासूनच्या स्वातंत्र्याच्या इच्छेच्या विकृतीमुळे केवळ सर्वसाधारणपणेच बोलू शकत आहे. असे अनेक प्रसंग झाले आहेत जेव्हा हा गट एकत्र काम करत होता आणि राहत होता. संबंध वेगवेगळे होते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे येथे संतुलित कर्म आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाचा शिक्षक आहे. या कामामध्ये उपचार करणे, पृथ्वीच्या ऊर्जेचा उपयोग समजून घेणे आणि ज्या संस्कृतींनी साथ घातली अगदी तुमच्या क्षेत्रांप्रमाणेच आणि आम्ही आलो आहोत, त्यांच्या मदतीसाठी कार्य करणे यांचा समावेश आहे. जी सामग्री आम्ही निरुपद्रवी मानतो ती येथे संपते. तरी ते राम म्हणत आहेत, की ते शक्य आहे. अशी माहिती सांगणे त्यांना शक्य आहे. ज्यामुळे त्यांच्या आत्ताच्या जीवनातील अनुभवांना काही अस्पष्टता म्हणजे काही भ्रांती होणार नाहीत. म्हणजे आताच्या जीवनात काही अडथळा निर्माण होणार नाही. तर 20 सेकंदाचा स्कॅन करतात आणि म्हणजे ते स्वतःच्याच डोक्यात ह्या तिघांचे जन्म बघतात. मग सांगतात, "असे अनेक वेळा वेगवेगळ्या जन्मी तुम्ही तिघांनी एकत्र काम केलंय आणि एकत्र राहिले देखील आहात. तिथे संतुलित कर्म असल्यामुळे तुम्ही एक दुसऱ्यांचे शिष्य आणि शिक्षक झाले होते. यात हीलिंग करणे, पृथ्वीच्या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करणे आणि समजणे, पृथ्वीच्या प्रजाती म्हणजे सिव्हिलायझेशन्सला मदत करण्याचे कार्य देखील तुम्ही केले आहेत." मग डॉन विचारतो आहे, "तुम्ही आम्हाला दिलेले उपचाराचे व्यायाम अशा स्वरूपाचे आहेत की एका वेळी एका विशिष्ट व्यायामावर लक्ष केंद्रित करणे उत्तम ठरते. मला यावेळी विचारायचे आहे की मी कोणत्या व्यायामावर लक्ष केंद्रित करावे? शक्यतो व्यायामात थोडा बदल. आज रात्री लक्ष केंद्रित करावे का?" म्हणजे इथे डॉन विचारतो आहे, की जे तुम्ही हीलिंग एक्सरसाइज आम्हाला दिली आहे, त्या अ, त्यातली कोणती एक्सरसाइज करायला पाहिजे आणि आज रात्री कशावर लक्ष केंद्रित करायचं? तर इथे म्हणतात, "पुन्हा तुमच्या निर्णयाला दिशा देणे हे तुमच्या भविष्य नावाच्या अवकाशकाल साध्य विकृतीला केलेले अतिक्रमण आहे. आमच्या विकृती निर्णयाच्या मर्यादेत राहून भूतकाळ किंवा वर्तमान काळाबद्दल बोलणे स्वीकार्य आहे. शिकण्याऐवजी शिकवण्याऐवजी मार्गदर्शन करणे हे शिकवण्याबाबतीत आमच्या विकृतीला स्वीकार्य नाही. त्याऐवजी आम्ही एक अशी प्रक्रिया सुचवू शकतो, ज्याद्वारे आम्ही दिलेल्या क्रमानुसार दिलेल्या व्यायामांपैकी प्रत्येक जण पहिला व्यायाम निवडेल. जो क्रम तुमच्या विवेक बुद्धीने तुमच्या मन, शरीर, आत्म्याच्या संकुलाद्वारे पूर्णपणे स्वीकारला जात नाही असे तुम्हाला वाटते, हीच योग्य निवड आहे. पायांपासून इमारत बांधणे आणि इमारतीसाठी जमीन योग्य असल्याची खात्री करणे, खर्च झालेल्या ऊर्जेच्या संदर्भात या प्रयत्नाची तीव्रता आम्ही तुमच्यासाठी मोजली आहे. तुम्ही हे लक्षात ठेवाल आणि धीर धराल, कारण आम्ही चेतनेच्या, शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या कोणत्याही छोटा किंवा सोपा कार्यक्रम दिलेला नाही. तरी ते म्हणत आहेत, की आम्ही तुमच्या भविष्याच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. भूतकाळ आणि वर्तमान काळात काही सीमेबद्दलच आम्ही बोलू शकतो. भविष्याचे मार्गदर्शन काही सीमेत राहूनच करू शकतो. ज्या क्रमाने व्यायाम दिले आहेत, त्याच क्रमाने पहिला व्यायाम निवडावा. आपल्या विवेक बुद्धीचा वापर करावा. जशा तळापासून सुरुवात करावी, तेव्हाच इमारतीचा पाया भक्कम होईल. यात किती ऊर्जा लागेल त्याचे आकलन आम्ही आधीच करून ठेवले आहे. त्यामुळे संयम बाळगावा. कारण चेतनेचा म्हणजे कॉन्शियसनेसचा शिकवण्याचा कार्यक्रम काही सोपा नाहीये. मग डॉन विचारतो आहे, एखाद्या ग्रहावरील लोकसंख्येच्या उत्क्रांतीची प्रक्रिया मी जशी समजतो त्यानुसार लोकसंख्येला प्रगती करण्यासाठी एक ठराविक वेळ मिळतो. हे साधारणपणे 25,000 वर्षांच्या चक्रांमध्ये विभागलेले आहे. 75,000 वर्षाच्या शेवटी ग्रह स्वतःची प्रगती करतो.
या परिस्थितीची निर्मिती कशामुळे झाली? वर्षाची ती अचूक संख्या, 25,000 वर्षे इत्यादी. मुळात या सर्व गोष्टींची सुरुवात होण्यासाठीची रचना कशाने केली? तर इथे डॉन विचारतो आहे, पृथ्वी ग्रहाचे इव्हॉल्युशन होण्यासाठी जो कालावधी लागतो त्यात 25,000 वर्षाच्या 3 सायकल्स आहेत आणि पूर्ण होऊन 75,000चे मेजर सायकल असते. हे कोणी ठरवले? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. कृपया अशी कल्पना करा, जी विशिष्ट ऊर्जा जी बाहेरच्या दिशेने प्रवाहित होत आणि आतल्या दिशेने एकवटत होत, त्या निर्मितीचे ते छोटेसे क्षेत्र घडवते. त्या क्षेत्राचे नियंत्रण तुमच्या शनी परिषदेकडे म्हणजे काउन्सिल ऑफ सॅटर्नकडे आहे. या प्रक्रियेचा लयबद्ध प्रवाह तुम्ही पाहतच राहा. हा चैतन्यमय प्रवाह अशी एक लय निर्माण करतो, जी तुमच्या घड्याळाच्या काट्यांच्या हालचाली इतकीच अटळ आणि निश्चित असते. तुमच्या सौर मालेतील प्रत्येक ग्रहावरील जीवांची त्यांचे पहिले चक्र तेव्हापासून सुरू केले, जेव्हा त्या विशिष्ट पर्यावरणात ऊर्जा बिंदूला अशा प्रकारच्या मन शरीर अनुभवांना आधार देणे शक्य झाले. म्हणूनच तुमच्या मालेतील प्रत्येक ग्रहजीवाचा गट एका वेगळ्या चक्रीय वेळापत्रकानुसार कार्यरत असतो. या चक्रांची कालमर्यादा किंवा वेळ हे एक असे मोजमाप आहे, जे बुद्धिमान ऊर्जेच्या एका विशिष्ट अंशांनी किंवा भागांनी समतुल्य असते. ही बुद्धिमान ऊर्जा एका प्रकारच्या घड्याळाचे कार्य करते. ही चक्रे इतक्या अचूकपणे पुढे सरकतात, जसे तुमचे घड्याळ तासाचा ठोका अचूकपणे देते. म्हणूनच बुद्धिमान ऊर्जेपासून बुद्धिमान अनंतताकडे जाणारे प्रवेशद्वार परिस्थिती काहीही असली तरीही नेमका तासाचा ठोका पडताच उघडले जाते. तर इथे रा म्हणत आहेत, की तुम्ही कल्पना करा, जशी पृथ्वीची ऊर्जा जी 4 घटकांपासून बनवलेली आहे, ती खालून वर आणि वरून खाली जात असते. ती ग्रहाचा गोल एक ऑरा क्रिएट करते. म्हणजे एक एनर्जी बबल आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे अगदी पातळ अशी रिल्म तयार करते. याला काउन्सिल ऑफ सॅटर्न देखरेख करते. म्हणजे मॅनेज करत असते. आणि ही ऊर्जा एक रिदम तयार करते. प्रत्येक एंटिटी म्हणजे आपल्या ग्रहावरील पशु-पक्षी, झाडे, झुडपे, मनुष्य इत्यादी ह्या 25,000 वर्षाच्या सायकलचा एक्सपिरियन्स घेत असतात. ही जी सायकल आहे, ती क्रिएटरनी बनवलेली जी एनर्जी आहे, तिच्या समान असते. आपली जी एनर्जी आहे, ती पृथ्वीचे एनर्जी फील्डमध्येच अनुभव घेत असते. त्यावेळी ग्रह देखील अनुभव घेत असतो. ज्याप्रमाणे तास घड्याळ तास वाजवते, त्याचप्रमाणे ही ऊर्जा चक्रे फिरत असतात. म्हणून तास वाजल्याच्या क्षणी परिस्थिती काहीही असली तरी बुद्धिमान ऊर्जेतून म्हणजे इंटेलिजंट एनर्जीतून इंटेलिजंट इन्फिनिटी म्हणजे बुद्धिमान अनंतताकडे जाण्याचे दार उघडले जाते. तर इथे डॉन विचारतो आहे, या ग्रहावरील मूळचे म्हणजेच पहिले जीव त्यांची उत्पत्ती कशी झाली? या ग्रहावर येण्यापूर्वी ते नक्की कुठे होते? तर डॉन असं विचारतोय, की या ग्रहावर पहिली मूळ म्हणजे पहिली ओरिजिनल फर्स्ट एंटिटीज कोण होती व ती कुठून आली? तर इथे रा म्हणत आहेत, मी रा आहे. या ग्रहावरील पहिले जीव म्हणजे पाणी, अग्नी, वायू आणि पृथ्वी म्हणजे माती हे घटक होते. पुढे जाऊया. मग डॉन विचारतो आहे, आता आपल्यामध्ये जे लोक आहेत, ते पहिले मानव म्हणजेच आपल्यासारखेच दिसणारे, ते नक्की कुठून आले? त्यांचा विकास कशाप्रकारे झाला? तरी ते डॉन विचारतोय, की पहिली जे ह्युमन
एंटिटीज होती मानवी, त्यांचा विकास नक्की कसा झाला आणि ते कुठून आले? तर रा म्हणतात, "मी रा आहे." तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात, तो तृतीय घनतेचा अनुभव आहे. या ग्रहावर सर्वप्रथम जे जीव आले त्यांना तुमच्याच सौर मालेतील दुसऱ्या एका ग्रहावरून येथे आणण्यात आले होते. ज्या ग्रहाला तुम्ही लाल ग्रह म्हणजे रेड प्लॅनेट किंवा मंगळ, मार्स या नावाने ओळखता. या ग्रहाचे पर्यावरण तृतीय घनतेच्या जीवांच्या राहण्यासाठी प्रतिकूल आणि असुरक्षित बनले होते. म्हणूनच या ग्रहावर आलेले पहिले जीव हे त्याच प्रजातीचे किंवा वंशाचे, ज्याला तुम्ही असे म्हणू शकता, ते होते. आणि त्यावेळी रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या काही घटकांनी त्यांच्यामध्ये काही प्रमाणात फेरफार केले होते. तर इथे रा म्हणत आहे, पहिली ह्युमन एंटिटीज म्हणजे मनुष्य प्रजाती ही मंगळ ग्रह म्हणजे मार्सवरून आणली गेली होती. तिथले वातावरण तिसऱ्या गणतेसाठी दूषित झाले होते. म्हणून रक्षकांद्वारे म्हणजे गार्जियन्सद्वारे ते इथे आणण्यात आले होते. तर डॉन विचारतोय, की नक्की कोणती प्रजाती होती आणि मंगळ ग्रहावरून ते येथे कसे येऊन पोहोचले? तर इथे रा म्हणत आहेत, "मी रा आहे." ही प्रजाती म्हणजे तुमच्या तथाकथित तांबड्या ग्रहावरील जीवांच्या मन, शरीर, आत्मा संकुलांचा आणि त्या काळातील रक्षकांनी केलेल्या जनुकीय बदलांचा एका काळजीपूर्वक मालिकेचा असा एक संयोग आहे. हे जीव तुमच्या ग्रहावर अनुभव घेण्यासाठी येथे आले किंवा त्यांना येथे जतन करून ठेवण्यात आले. हे एका अशा प्रकारच्या जन्माद्वारे घडले जे प्रजनन आधारित नव्हते. तर ज्यामध्ये तांबड्या ग्रहावरील त्या जीवांच्या मन, शरीर, आत्मा संकुलांच्या अवतरणासाठी जनुकीय सामग्री तयार करणे समाविष्ट होते. रा म्हणत आहेत की मंगळ ग्रहावरून ज्या सोल्स म्हणजे आत्मा आणल्या गेल्या त्यांच्यासाठी इथल्या सामग्रीचे वापर करून शरीरे बनवली गेली आणि मग त्यांना कनेक्ट करून म्हणजे सोल आणि शरीर यांच्यात एक कनेक्शन तयार करून त्यांच्यात काही जेनेटिक बदल म्हणजे डी वगैरे यांच्यात बदल करण्यात आले. कारण त्यावेळी पृथ्वी ही तिसऱ्या घनतेकडे चालली होती. म्हणून पृथ्वीला चूज करण्यात आले आणि त्या सोल इथे आणण्यात आल्या. तर इथे डॉन विचारतोय, तर मी असा अर्थ काढतो, की तुमचे म्हणणे असे आहे, की मंगळावर ज्या स्वरूपातील भौतिक अस्तित्व आपल्याला ज्ञात आहे, त्या भौतिक अस्तित्वातून ही प्रजाती नष्ट झाल्यानंतर त्या रक्षकांनी या प्रजातीला येथे स्थलांतरित केले. हे बरोबर आहे का? तर इथे रा म्हणतात, "मी रा आहे." हे बरोबर आहे. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. डॉन विचारतोय, "हे करताना त्या रक्षकांनी साहजिकच एकत्वाच्या नियमाचे आकलन ठेवूनच कार्य केले असणार. या प्रक्रियेमध्ये एकत्वाच्या नियमाचा वापर कशा प्रकारे करण्यात आला, हे तुम्ही स्पष्ट करू शकाल का?" तर इथे डॉन विचारतो आहे, हे जे कार्य होते त्यात एकत्वाचा नियम लक्षात ठेवूनच अ, करण्यात आले होते का? आणि हा वापर लॉ ऑफ वनचा म्हणजे एकत्वाचा नियमाचा वापर कसा करण्यात आला? त्यावर रा म्हणतात, "मी रा आहे." या रक्षकांनी एकत्वाचा नियम या नावाने ज्या गोष्टीचा निर्देश केला, ती गोष्ट म्हणजे त्या रक्षकांचे ज्ञान आणि तांबड्या ग्रहावरील जीवांचे अस्तित्व यांचा एकमेकांशी संपर्क घडवून आणणे आणि अशा प्रकारे रक्षक प्रजातीचे व तांबड्या ग्रहावरील प्रजातीचे सामाजिक स्मृती संकुल एकमेकात विलीन करणे. तथापि, एकत्वाच्या नियमांच्या या अंमलबजावणीमध्ये इतरांच्या दृष्टिकोनातून पाहता विकृतीचे प्रमाण वाढत गेले.
तिचे रक्षक आणि या सुरुवातीच्या कृतीमुळे या ग्रहाचे विलगीकरण लागू करण्यात आले. कारण असे मानले गेले की तांबड्या ग्रहावरील जीवांच्या स्वतंत्र इच्छेचे फक्त संकुचित केले गेले होते. इथे रा म्हणत आहेत, रक्षकांनी एकत्वाच्या नियमांचा वापर करूनच स्वतःला मंगळावरील लोकांशी जुळवून घेतले. पण त्यामुळे इतर रक्षकांना यात काही भ्रांतीचे प्रमाण म्हणजे डिस्टॉर्शन्स वाढले असे वाटले. त्यामुळे इथे क्वारंटाईन लागू करण्यात आले. कारण लाल ग्रहावरील म्हणजे मार्सवरील जीवांच्या स्वतंत्र इच्छेचे हनन झाले आहे असे त्यांना वाटले. मग डॉन विचारतोय, तांबड्या ग्रहावरून निघण्यापूर्वी त्या ग्रहावरील जीव एकाचा नियम पाळत होते का? म्हणजे मार्स चे जे लोक होते ते लॉ ऑफ मनचा नियम पाळत होते का? त्यावर रा म्हणतात, तांबड्या ग्रहावरील जीव प्रेमाचे नियम शिकण्याचा प्रयत्न करत होते. ते नियम एकाच्या नियमाच्या प्राथमिक विकृतींपैकी एक आहेत. तथापि या लोकांची युद्धखोर कृतींमुळे असलेली प्रवृत्ती त्यांच्या ग्रहाच्या वातावरणात अशा अडचणी निर्माण करण्यास कारणीभूत ठरली, की त्या ग्रहाचे चक्र पूर्ण होण्यापूर्वीच ते वातावरण तिसऱ्या घनतेच्या अनुभवासाठी पूर्णपणे प्रतिकूल बनले. परिणामी तांबड्या ग्रहावरील जीवांची कापणी होऊ शकली नाही आणि प्रेमाचा नियम शिकण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते तुमच्या या भ्रमविश्वातच वास्तव्य करून राहिले. तर रा म्हणत आहे, तिथले लोक लॉ ऑफ वन म्हणजे प्रेमाचे नियम शिकण्याचे प्रयत्न करीत होते. पण त्यात काही असे होते जे युद्ध प्रवृत्तीचे होते किंवा आक्रमक स्वभावाचे होते. त्यामुळे तिथले वातावरण दूषित झाले आणि तिथे खूप गंभीर अडचणी निर्माण झाल्या. ज्यामुळे त्यांची हार्वेस्ट म्हणजे त्यांची चक्र पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना तो ग्रह सोडावा लागला. त्यांनी लॉ ऑफ वनचे धडे पृथ्वीवर घेणे चालूच ठेवले. तर डॉन विचारत आहे, तांबड्या ग्रहावरून पृथ्वीवर हे स्थलांतर होऊन किती वेळ लोटला आहे? म्हणजे मंगळ ग्रहावरून पृथ्वीवर आणण्याचे कार्य कधी घडले? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या कालगणनेनुसार हे स्थलांतर साधारणपणे 75,000 वर्षापूर्वी घडले. तर रा सांगत आहेत की 75,000 वर्षापूर्वी हे घडले आहे. त्यावर डॉन विचारतोय, 75,000 वर्षापूर्वी? तर रा म्हणतात, मी रा आहे. हे साधारणपणे अचूक आहे. म्हणजे हे बरोबर आहे. तर डॉन विचारतोय, हे स्थलांतर होण्यापूर्वी या ग्रहावर माझ्यासारख्याच म्हणजे 2 हात, 2 पाय असलेल्या मानवी स्वरूपातील कोणत्याही जीवांचे अस्तित्व होते का? तर डॉनचं असं म्हणणं आहे, की हे ट्रान्सफर होण्यापूर्वी काही मानव आकाराचे जीव त्या ग्रहावर होते का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. साधारणपणे सांगायचे तर गेल्या 40 लाख वर्षाच्या काळात विविध वेळी तुमच्या ग्रहावर काही अभ्यासगत आलेले आहेत. हे अभ्यासगत ग्रहाच्या चक्रावर कोणताही परिणाम घडवून आणत नाहीत. वर नमूद केलेल्या काळापर्यंत या ग्रहाचे वातावरण तिसऱ्या घनतेचे बनले नव्हते. म्हणजे 40 लाख वर्षाच्या काळात काही व्हिजिटर्स म्हणजे अभ्यागत इथे येत राहिले आहेत. पण त्यांच्यामुळे ग्रहाच्या नैसर्गिक चक्रावर काही परिणाम झाला नाही. तेव्हा हे ग्रह तिसऱ्या घनतेचे नव्हते म्हणजे थर्ड डेन्सिटीचे नव्हते. म्हणजे इथे फर्स्ट आणि सेकंड डेन्सिटी चालू होती. तर डॉन विचारतोय, म्हणजे साधारणपणे 75,000 वर्षापूर्वीच्या काळात येथे दुसऱ्या घनतेचे जीव अस्तित्वात होते. हे जीव कोणत्या प्रकारचे होते?
तर डॉनचं असं म्हणणं आहे 75,000 वर्षापूर्वी सेकंड डेन्सिटीचे जे एंटिटीज होते ते कोणत्या प्रकारचे होते? तर राचं म्हणणं आहे दुसरी घनता ही प्रगत वनस्पती आणि प्राणी जीवनाची घनता आहे. या जीवां या जीवांमध्ये अनंताच्या दिशेने झेप घेण्याची किंवा प्रगती करण्याची आंतरिक ओढ नसते. दुसऱ्या घनतेचे हे जीव चेतनेच्या एका विशिष्ट सप्तकातील आहेत. अगदी तसेच जसे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कंपनांच्या पातळीवरील सचेतन जीवांमध्येच चेतनेचे विविध कल किंवा दिशा दिसून येतात. तर इथे राचं म्हणणं आहे सेकंड डेन्सिटीची ही जी प्राणी आणि झाडे झुडूप सेकंड डेन्सिटी ही प्राणी आणि झाडे झुडुपे यांची आहे. आणि हे जे जीव आहे हे स्वतःचे आयुष्य असे जगतात की त्यांना पुढे वाढण्याची म्हणजे तिसऱ्या घनतेची काही जाणीव नसते. पण हे देखील ऑक्टेव्हचा एक भाग आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्यासारखीच चेतना असते. पण हे जे प्राणी आहे हे चेतनेच्या वेगवेगळ्या अवस्थेत होते. म्हणजे त्यांना कंपन आहे. जसे आपल्याला व्हायब्रेशन आहे तशी त्यांना पण व्हायब्रेशन होते. पण त्यांना तिसऱ्या घनतेची काही जाणीव नव्हती. तर इथे डॉन विचारतोय, दुसऱ्या घनतेतील या जीवांचा आकार आपल्यासारखाच होता का? म्हणजेच 2 हात, 2 पाय, डोके आणि 2 पायांवर ताठ चालणारे. तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. दुसऱ्या घनतेतील जीवांच्या उपकंपन पातळींपैकी ज्या 2 उच्च पातळ्या होत्या, त्या शारीरिक आकृतीबंध तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे द्विपाद म्हणजे 2 पायांवर चालणाऱ्या जीवांसारख्या होत्या. तथापि तुम्ही अनुभवता तशी पूर्णपणे ताठ उभी राहण्याची हालचाल या जीवांमध्ये पूर्णपणे साध्य झाली नव्हती. ते अजूनही पुढे झुकलेल्या अवस्थेतच होते आणि त्यांनी नुकतीच कुठेतरी 4 पायांवर चालणाऱ्या स्थितीचा त्याग करण्यास सुरुवात केली होती. तर राच असं म्हणणं आहे, अशी 2 प्रजाती होती, जी सेकंड डेन्सिटीची होती आणि 2 पायांवर चालायची, परंतु थोडी वाकून चालायची आणि थोडा वेळ सरळ चालायची. चालायचा प्रयत्न करायचे आणि मग पुन्हा वाकून चालायची. तरी ते डॉन विचारतोय, हे जीव आले कुठून? आपल्या शास्त्रज्ञांना समजते त्या अर्थाने ते उत्क्रांतीचाच परिणाम होते का? तुम्ही ज्याचा उल्लेख केला होता त्या पृथ्वीच्या मूळ द्रव्यापासूनच त्यांची उत्क्रांती झाली होती का? तर डॉन असं विचारतोय, काय ते पृथ्वीच्या मूळ सामग्रीपासून बनवली होती? जसे आपल्या वैज्ञानिकांनी समजावले आहे. तर राचं म्हणणं आहे, मी रा आहे, हे बरोबर आहे. मग डॉन विचारतोय, मी रा आहे. सॉरी, डॉन विचारतोय, मग हे जीव दुसऱ्या घनतेकडून तिसऱ्या घनतेकडे उत्क्रांत होतात का? म्हणजे ही प्रजाती दुसऱ्या घनतेतून तिसऱ्या मध्ये जाण्यास सक्षम होते का? तर रा म्हणतात, मी रा आहे. हे बरोबर आहे. तथापि एखाद्या जीवाला स्वचेतनेचे म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस चे धडे शिकण्यासाठी किती चक्रे लागतील याची कोणतीही हमी देता येत नाही. तिसऱ्या घनतेमध्ये संक्रमण करण्यासाठी हे धडे शिकणे हीच पूर्व अट असते. तर इथे राचं म्हणणं आहे की त्यांना सेल्फ कॉन्शियसनेस असणे जरुरी होते आणि हीच त्याच्यासाठी एक गरजेची गोष्ट आहे. पण यासाठी किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही.
पुढचा प्रश्न बघूया. डॉन विचारतोय, आपल्या ग्रहावर सध्या अशी एखादी विशिष्ट मानवी जमात अस्तित्वात आहे का, जिचे दुसऱ्या घनतेतून येथे पुनर्जन्म झाले आहे? तर डॉन असं विचारतोय, आताही अशी प्रजाती आहे का पृथ्वीवरती, जिचे दुसऱ्या घनतेतून तिसऱ्या मध्ये पु- अ, पुनर्जन्म झालाय? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. या क्षणी तुमच्या ग्रहावर दुसऱ्या घनतेचे कोणतेही चेतना संकुल अस्तित्वात नाही. तथापि अशा दोन जमाती आहेत, ज्या दुसऱ्या घनतेचा शारीरिक आकृतिबंध वापरतात. त्यापैकी एक म्हणजे तुम्ही ज्याला माल्डेक म्हणता, त्या ग्रहावरील जीव आहेत. हे जीव त्यांच्या समज संकुलांचा विकास करण्यासाठी तुम्ही ज्याला कर्म निवारण म्हणाल, अशा घटनांच्या मालिकेतून मार्गक्रमण करत आहेत. ते तुमच्या पृथ्वीच्या खोलवर असलेल्या भूमिगत मार्गांमध्येच वास्तव्य करतात आणि तुम्हाला ते बिगफूट या नावाने परिचित आहेत. दुसरी प्रजाती म्हणजे ती जिच्यासाठी या घनतेमध्ये रक्षकांकडून निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. हे रक्षक अशा लोकांना जे सध्या या घनतेमध्ये वास्तव्य करत आहेत, योग्य प्रकारे रचलेली भौतिक शरीरे देऊ इच्छितात. तुम्ही या रासायनिक रचनांना भौतिक वाहने असे म्हणाल. ही व्यवस्था अशा संभाव्य प्रसंगासाठी आहे, ज्याला तुम्ही अणुयुद्ध असे संबोधता. तर इथे राच म्हणणं आहे, अशी प्रजाती आता अस्तित्वात नाही. पण दोन अशा प्रजाती आहेत, ज्यापैकी एक माल्डिव ग्रहाची आहे, जिची शारीरिक रचना दुसऱ्या घनतेसारखीच आहे. हे जीव पृथ्वीच्या आत वास्तव्य करतात. त्यांना आपण बिगफूट म्हणून ओळखतो. त्यांना येटी पण म्हणतात. आणि दुसरी प्रजाती ही गार्जियन्सद्वारा संरक्षित करून ठेवण्यात आली आहे. संभवतः ती अणुयुद्धासाठी म्हणजे न्यूक्लिअर वॉर जर झालं त्यासाठी ही प्रजाती उपयुक्त ठरेल, असं गार्जियन्सला वाटते, म्हणजे रक्षकांना असं वाटते. त्यासाठी ती प्रजाती संरक्षित करून ठेवण्यात आली आहे. तर इथे डॉन विचारतोय, अणुयुद्धाच्या प्रसंगी उपयुक्त ठरणारी ही वाहने किंवा जीव नक्की कशासाठी आहेत, हे मला समजले नाही. म्हणजे डॉन असं विचारतोय, की न्यूक्लिअर वॉरसाठी ही प्रजाती ही कशी उपयुक्त ठरतील, हे काही त्याला कळलं नाहीये. तर रा म्हणत आहेत, मी रा आहे. हे असे जीव आहेत, जे दुसऱ्या घनतेतील केवळ उपजत वृत्तीवर जगणारे जीव म्हणून अस्तित्वात आहेत. जर सध्याच्या मानवी शरीरांची गरज भासेनाशी झाली, तर पर्यायी शरीरे निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला जीन पूल तयार करण्याकरिता यांचा राखीव ठेवण्यात आले आहे. ही पर्यायी शरीरे रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्गाचे तीव्र आघात सहन करण्यास अत्यंत सक्षम आहेत. ही क्षमता सध्या तुम्ही धारण केलेल्या मानवी शरीरांमध्ये नाही. तर इथे राचं म्हणणं आहे, की न्यूक्लिअर वॉरचे रेडिएशन सहन करण्याची ताकद ह्यांच्या शरीरात आहे, जी सध्या आपल्यामध्ये नाहीये. त्यामुळे जर असे काही घडले, तर गार्जियन्स म्हणजे रक्षक दुसरे शरीरे बनवण्यासाठी यांचा वापर करतील, म्हणजे यांच्या जीन पूलचा वापर करतील. तर डॉन विचारतोय, ही पर्यायी शरीरे किंवा जीव नक्की कुठे स्थित आहेत? तर रा उत्तर देतात, मी रा आहे. दुसऱ्या प्रजातीची ही शरीरे मानवी वस्ती नसलेल्या घनदाट अरण्यांमध्ये वास्तव्य करतात. तुमच्या ग्रहाच्या पृष्ठभागावर विविध ठिकाणी अशा अनेक प्रजाती अस्तित्वात आहेत. तर राचं म्हणणं आहे, घनदाट जंगलामध्ये आणि अशा ही प्रजाती आहे
आणि अशा अनेक प्रजाती ह्या ग्रहावर अस्तित्वात आहेत. आता डॉन विचारतोय, ते बिगफूट सदृश्य प्राणी आहेत का? म्हणजे बिगफूट आपल्याला दिसू शकतात. तर रा म्हणतोय, मी रा आहे. हे विधान बरोबर आहे. तरीही आम्ही त्यांना केवळ बिगफूट असे संबोधणार नाही. कारण त्यांची संख्या अत्यंत विरळ आहे आणि ते मानवी नजरेपासून लपून राहण्यात अत्यंत पटाईत आहेत. पहिली प्रजाती इतर मन, शरीर, आत्मा संकुलांच्या सानिध्याची जाणीव होण्याबाबत कमी संवेदनशील असते. परंतु हे जीव मात्र मानवी नजरेपासून लपून राहण्यात अत्यंत सक्षम असतात. याचे कारण म्हणजे या पृथ्वीवर अवतार घेण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा ते उपयोग करतात. तेजस्वी डोळे असलेल्या या जीवांचीच तुमच्या लोकांमध्ये सर्वाधिक चर्चा किंवा ओळख दिसून येते. तर इथे राचं म्हणणं आहे, की ते मनुष्य जातीपासून अतिशय कौशल्याने लपून राहतात. म्हणजेच ते मानवांपासून दूर राहतात. त्यासाठी ते त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचे उपयोग करतात. म्हणजे मागच्या जन्मात जे त्यांना ज्ञान होते ते ते इथे वापरतात आणि त्यांचे डोळे अत्यंत सूक्ष्म गोष्टीही स्कॅन करू शकतात. जे मानवांमध्ये दिसून येत नाही. म्हणून ते मानवांच्या म्हणजे मनुष्यांच्या नजरेपासून लपून राहण्यात सक्षम आहे. पुढे डॉन विचारतोय, म्हणजेच बिगफूटचे 2 वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आहेत, बरोबर ना? तर रा म्हणतात, "मी रा आहे." हा तुमचा शेवटचा प्रश्न असेल. बिगफूटचे 3 प्रकार आहेत. जर तुम्ही हे मान्य कराल, की मन, शरीर, आत्मा यांचे 3 वेगवेगळ्या वंशांसाठी कंपनात्मक ध्वनी संकुलाचा वापर केला जातो. पहिल्या 2 प्रकाराचे वर्णन आम्ही केले आहे. तिसरा प्रकार एक विचाररूप आहे. तर रास इथे म्हणणं आहे, की 2 प्रकार आम्ही सांगितले आहे, पण तिसरा प्रकार हे थॉट फॉर्ममध्ये आहे. म्हणजे ते विचारात आहे. पुढे डॉन विचारतोय, जर हे साधन सक्षम असेल, तर आज नंतर आम्ही दुसरे सत्र घेण्याची योजना आखत आहोत. आणि मला विचारायचे आहे, की या साधनाला अधिक आराम मिळावा, यासाठी आम्ही काही मदत करू शकतो का? इथे डॉन कार्लाबद्दल बोलत आहे, की आपण दुसरे सत्र सुरू करायचे का? आणि कार्लाला आराम पडेल यासाठी काय करू शकतो? तर रा म्हणतात, मी रा आहे. या साधनाला तिच्या शरीर संकुलाच्या नाजूक भागांमध्ये काही समायोजनाची आवश्यकता असेल. हे विरूपण पिनियल नावाच्या ऊर्जा केंद्रातील अडथळ्यांमुळे आहे. मी तुम्हाला एक मी तुम्हाला एक अनंत निर्मात्याच्या प्रेमात आणि प्रकाशात सोडून जात आहे. म्हणून एका निर्मात्याच्या सामर्थ्यात आणि शांतीमध्ये आनंदित होऊन पुढे जा अधुनाय. तर इथे रा म्हणत आहेत, की काही ॲडजस्टमेंट करावे लागतील कार्लाच्या बाबतीत, कारण तिच्या पिनियल ग्लँडमध्ये काही एनर्जी ब्लॉकेज झाले आहे. आणि मग रा म्हणतात, की ते एका अनंत निर्मात्याच्या प्रेमात आणि प्रकाशात सोडून जात आहे. अधोनाय. जेव्हा रा जातात तेव्हा ते अधोनाय म्हणतात. म्हणजे टाटा किंवा बाय-बाय. तर हे सत्र 9 इथेच संपलं आहे. धन्यवाद.